मोहिते एका सरदारांचा उल्लेख असा आहे, चाहू बाहेनं हम्मीर राजेनं विजित द्विषा, असं वर्णन आहे. याचा अर्थ चाहू बाहेनं म्हणजे काय, चौहान. हम्मीर राजेनं म्हणजे हंबीरराव. विजित द्विषा म्हणजे विजयी होणारा आणि पराक्रमी तो वीर तो लढत होता. आणि मग त्या कसं लढाई केलं, कसे बाण मारले, कसे भाले मारले वगैरे वगैरे त्याचं ते वर्णन आहे. महाभारतामध्ये क्षत्रियाचं वर्णन, क्षत्रिय कोण तर रक्षणम सर्वभूतानामिति क्षात्रम परम मतम, असे डेफिनेशन महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये भीष्म धर्मराजाला सांगतो की तू तुझ्या राज्यामधील सर्व भूत मात्रांचं, फक्त माणसांचं नाही, सर्व भूत मात्रांचं रक्षण केलंस तर तू क्षत्रिय म्हणण्याला लायक आहेस. शिवाजी महाराजांच्या तोंडची एक दोन वाक्य पण आहेत की माझ्या मातृभूमीचं रक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि कोणीही माझ्या मातृभूमीच्या रक्षणाच्या आड येईल तो कधीही यशस्वी होणार नाही. हे शिवाजी महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे. तर याच्यावरनं असं कळतं की त्यांना आपला धर्म समजला होता आणि त्या धर्माप्रमाणे आपले गुण काय, आपलं व्यक्तिमत्व काय, त्याच्यातनं आपले कौशल्य आणि कर्तव्य काय याची पूर्ण जाणीव त्यांना होती आणि त्याप्रमाणे त्यांनी क्षत्रिय कुलावतंस हे स्वतःला उपाधी लावून घेतली. नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत आहे गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये. स्वराज्य गाथा या प्रवासातील हे तिसरे पुष्प आहे. आज आपण उलगडणार आहोत स्वराज्याच्या रणांगणातील त्या धगधगत्या अध्यायाची कथा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते. रणनीती, निष्ठा, पराक्रम आणि स्वराज्यप्राप्ती, अखंड समर्पण हाच होता हंबीररावांचा खरा परिचय. आणि आज याच विषयावर सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मान्यवर पाहुणे विक्रमसिंह मोहिते, व्यवस्थापन आणि मार्केटिंग तज्ज्ञ, इतिहास अभ्यासक, विश्लेषक आणि लेखक, समाजसेवा व ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ता. त्यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून आपण जाणून घेणार आहोत हंबीररावांचे नेतृत्व, त्यांची युद्धनीती आणि स्वराज्याच्या इतिहासातील त्यांचे अनन्यसाधारण योगदान. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार सर, गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि सुरुवातीलाच धन्यवाद देते, कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही आलात आणि इतका छान आमच्याशी संवाद साधण्यासाठी तयार झालात, त्यासाठी मनापासून थँक्यू. धन्यवाद सर. शिवपूर्व काळापासून मोहिते घराणं हे प्रसिद्ध घराणं आहे. या घराण्याबद्दलच आम्हाला सुरुवातीला सांगा. ओके. मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. आणि इतिहास हा असा विषय आहे की ज्याच्यावर जेवढं बोलाल तेवढं छानच वाटतं. तर मोहिते घराणं हे प्राचीन घराणं आहे आणि एक क्षत्रिय घराणं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं माहिती घेण्यासारखं म्हणजे मोहिते घराण्याची मुख्य कुळी ही चौहान घराण्यातनं उत्पन्न झालेलं मोहिते कुटुंब आहे. आणि त्याची जी एकंदरीत गावं म्हणा किंवा त्यांचा जो मुलूख ज्याला म्हणतात तो महाराष्ट्रामध्ये जर का बोलायचं झालं तर बागलाण, खटाव, तळबीड, वांगी, तडसर वांगी इथे मुख्यतः शिवपूर्व काळामध्ये आपल्याला रेफरन्सेस आढळतात. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये करताना हे मुख्यतः स्वतःचं घोडदळ बाळगणारे असे मोहिते सरदार होते. आणि त्यावेळेस निजामशाही असेल, आदिलशाही असेल किंवा मुघल असतील, अशा वेगवेगळ्या राजांकडे किंवा राजघराण्यांकडे हे कामाला असायचे. आणि त्याच्यामध्ये मग काही महत्त्वाची नावं शिवपूर्व काळातली मिळतात आणि त्या नावांमध्ये रतोजी राजे मोहिते, त्याच्यानंतर तुकोजी मोहिते, त्याच्यानंतर भिकुजी चौहान मोहिते, असे हे शहाजहानच्या काळातले हे आहेत. रतोजी राजे आणि तुकोजी राजे म्हणजे हंबीरराव मोहित्यांचे आजोबा आणि रतोजी राजे म्हणजे त्यांचे पंजोबा, हे निजामशाहीमध्ये नोकरीला होते. तर असे हे काही महत्त्वाचे मिळतात. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये शहाजीराजांचा जेव्हा काळ होता त्यावेळेस शहाजीराजांच्या बरोबर
संभाजीराजे मोहिते, त्याच्यानंतर धारोजी राजे, त्यांचेच बंधू धारोजी राजे, असे दोघं फार पराक्रमी सरदार त्यांच्याबरोबर होते. शहाजी महाराजांच्या एक पत्नी ह्या तुकाबाई, ह्या तुकोजी राजांची कन्या, हो. ह्या त्यांच्याबरोबर बँगलोरला असायच्या, स्थायिक होत्या. तर तो सुद्धा एक फार मोठा इतिहास आहे. इनफॅक्ट शहाजी महाराजांचा दक्षिणेतला इतिहास आणि तुकाबाईंचा सहवास आणि त्यांच्यापासून जो मुलगा त्यांना झाला तो म्हणजे व्यंकोजी राजे, ज्यांनी तंजावरचं राज्य स्थापन केलं. तर असा शिवपूर्व काळातला फार सुंदर गौरवपूर्ण इतिहास मोहित्यांचा आढळतो. येस. सरसेनापती हंबीरराव ही एक पदवी मानली जाते, म्हणजे आहेच ती. हो. पण ही पदवी मोहितेंना कधी दिली, कुणी दिली, याबद्दल थोडं सांगा. हंबीरराव मोहित्यांची जी नेमणूक झाली ती राज्याभिषेकाच्या वेळेस झाली असं म्हणतात, पण राज्याभिषेकाच्या थोडी आधी झाली त्यांची नेमणूक. ती 8 एप्रिल 1674 रोजी दळवटणे गाव म्हणून आहे चिपळूणच्या तिथे आपल्या मराठा लष्कराची आणि खास करून घोडदळाची छावणी होती. तर तिथे ती नेमणूक झाली. त्याच्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळेस आणि बखरीमध्ये पण आलेलं आहे की त्यांना हंबीरराव हा किताब दिला गेला. परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि आमच्या घराण्याची काही कागदपत्र आहेत त्याच्याप्रमाणे असं दिसतं की 1662चा एक कागद आपल्याकडे आहे. त्या कागदामध्ये हंसाजी म्हणजे हंबीरराव यांचं नाव हंबीरराऊ असा उल्लेख असलेला 1662चा कागद आहे, म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी 12 वर्ष. तर याच्यावरून असं दिसतं की हंबीरराव हे नाव मोहिते घराण्यामध्ये प्रचलित आहे. त्याच्यानंतर त्यावेळेस पण मग त्यांना का दिलं गेलं असेल किंवा त्यावेळेस हा उल्लेख एवढा महत्त्वपूर्ण उल्लेख का आला असेल याच्यावर मी पण विचार केला. तेव्हा मला असं दिसतं की हंबीरराव हा एक किताब हा पृथ्वीराज चौहानाचा 6वा वंशज जो रणथंबोरचा राजा होता त्याचं नाव होतं राव हमीर देव चौहान असा तो उल्लेख होता. आणि त्याच्यापासून तेव्हा ते खिलजीचं राज्य आलं तेव्हा त्यांनी जलालुद्दीन खिलजीला हरवलं होतं 2दा आणि अल्लाउद्दीनच्या वेळेस मग काही फंदफितुरीमुळे त्यांचं राज्य संपुष्टात आलं. तिथं पण जोहार झाला. हे 1301चं मी सांगतोय. तर त्यावेळेसचे ते सगळे काही मंडळी त्यांची दक्षिणेकडे सरकली असतील, त्यापैकी हे मोहिते घराणं असावं असा माझा अगदी पक्का कायास आहे. आता त्याला अजून एक काय पुरावा तर शिवभारत जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल चरित्र जे त्यांच्या हयातीमध्ये लिहिलं गेलं होतं, संस्कृतमध्ये लिहिलं गेलं होतं, त्याच्यामध्ये मोहित्यांचा उल्लेख आढळतो. आणि तो उल्लेख अतिशय इंटरेस्टिंग आहे. भातवडीच्या लढाईचं वर्णन येते आणि त्यावेळेस मोहिते मंडळी शहाजी महाराजांबरोबर लढत होती आणि त्याच्यामध्ये मोहिते एका सरदारांचा उल्लेख असा आहे, चाहू बाहेन हमीर राजेन विजित द्विषा असं वर्णन आहे. याचा अर्थ चाहू बाहेन म्हणजे काय, चौहान, हमीर राजेन म्हणजे हंबीरराव, विजित द्विषा म्हणजे विजयी होणारा आणि पराक्रमी तो वीर तो लढत होता. आणि मग त्या कसं लढाई केलं, कसे बाण मारले, कसे भाले मारले वगैरे वगैरे त्याचं ते वर्णन आहे. तर या सर्वांवरनं शिवाजी महाराजांना इतिहासाची पूर्ण जाण होती. आपला सेनापती हा कुठल्या घराण्यातला आहे, कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे ज्याला म्हणतात. आज सुद्धा बॅकग्राऊंड चेक केलं जातं कोणालाही एम्प्लॉय करायचं झालं तर. तसं त्यावेळेस पण त्यांना माहिती होतं आणि त्याची आठवण त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळेस करून दिली असेल असा माझा पक्का आणि माझी खात्री आहे की हे तुमच्या पूर्वजांनी जे पराक्रम केले तसे पराक्रम तुम्ही करून दाखवा. आणि त्या हमीरदेव चौहान यांनी सुद्धा दिग्विजय केला होता. तर ह्याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज वाटतात आणि त्यामुळे राज्याभिषेकाच्या वेळेस हा किताब म्हणून उल्लेख जो आलेला आहे तो या संदर्भात आला असावा. येस सर, आपण मगाशी जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा तुम्ही खूप छान एक गोष्ट मला सांगितली. सार्वभौम स्वराज्याचे पहिले सरसेनापती. मुळात सार्वभौम स्वराज्य म्हणजे काय तेच तुम्ही आम्हाला, कारण तेच माहिती नाही आहे आम्हाला, याबद्दल प्लीज आम्हाला ऐकायला. नाही, हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या भारतामध्ये आपली इतिहासाची
आणि राजधर्माची बैठक हम्म. ही अतिशय पक्की असली पाहिजे. तेव्हा मग आपल्याला समजतं की काय योग्य काय अयोग्य, किंवा कुठल्या गोष्टीला कशाला महत्त्व द्यायचं ते. तर तुम्ही विचारलेला प्रश्न सार्वभौम हा असाच एक प्रश्न आहे जो प्रत्येक भारताच्या आजही हम्म. नागरिकाला उपयुक्त अशी ही माहिती आहे. ते म्हणजे की मी एक राजा आहे, हम्म. मी एक माझं एक इलाका आहे, प्रदेश आहे, त्याच्यामध्ये माझ्याकडे हत्ती घोडे तलवारी आहेत, म्हणून मी तिथं राज्य सुरू केलं. म्हणून मग लोकांनी तुम्हाला मान्यता द्यावी का? तर नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याभिषेक करणं आणि त्या सार्वभौम राजाच्या आणि सार्वभौम राज्याचे काही अंतर्भूत असे महत्त्वाचे पैलू असतात, ते बाळगणं किंवा ते अंमलात आणणं, ह्याला सार्वभौमत्व म्हणतात. आता मग हे कुठले? हम्म. तर पहिलं म्हणजे हा धार्मिक विधी आहे. हम्म. राज्याभिषेक हा धार्मिक विधी आहे, तो शिवाजी महाराजांनी करून घेतला. हम्म. दुसरं आहे ही राजकीय पण एक घटना म्हणतो घटना आपण आहे. त्याला. हम्म. तिसरं म्हणजे यावेळेस आपला झेंडा हम्म. याला एक अस्तित्व निर्माण झालं. हम्म. त्याच्यानंतर एक राजा म्हणून तुम्ही तुमच्या राज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रदेश डिफाईन करता की, आणि ह्या प्रदेशामध्ये तुमचं चलन इंट्रोड्यूस करणं हा एक सार्वभौमत्वाचा भाग आहे. तिसरं म्हणजे त्या राज्यामध्ये त्या प्रदेशामध्ये चालणारे कायदे कानून, दंडनीती, राजनीती ही तुम्ही अस्तित्वात आणता आणि त्याप्रमाणे लोकांना पण कळतं की आजपासून किंवा ह्या राज्यामध्ये ह्याप्रमाणे शिक्षा केल्या जातात, याप्रमाणे दंड केला जातो, याप्रमाणे नीती नियम हे केले जातात. तर त्याचं हे महत्त्व असतं. त्याच्यानंतर तुम्ही एका भौगोलिक प्रदेशामध्ये अस्तित्वाचं, जसं शिवाजी महाराज हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यतः सुरुवात झाली आणि सार्वभौमत्व आपलं राज्य स्थापन केलं. त्यावेळेस भारतामध्ये इतर पण राज्य होती, मग ते शत्रूचे असू देत अथवा मित्र असू देत, तो विषय नाही आहे इथे. तर तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण केल्यानंतर दुसरे लोक पण तुम्हाला ते ओळख तुमची पटवून घेतात आणि तुम्हाला मान्यता देतात. हे सार्वभौमत्वाचं फार मोठं एक पैलू आहे. ते केल्यामुळे काय होतं की तुम्हाला त्या राज्यांबरोबर औपचारिकपणे काही करार मदार करायचे असतील किंवा त्यांच्याबरोबर काही अग्रीमेंट्स करायचे असतील किंवा त्यांच्याबरोबर जाऊन तुमचे वकील पाठवायचे असतील, वकील बोलवायचे असतील, काही तुमच्या निगोसिएशन्स चालतात, तुमच्या काही घडामोडी होतात, तेव्हा राजांची देवाणघेवाण होते, तेव्हा कोणाबरोबर करायची? तर त्या सार्वभौमत्व असलेल्या राजाबरोबर ती केली जाते. असे अनेक पैलू हे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे प्रत्येक भारतामध्ये सार्वभौम राजांनी, आणि पूर्वी सार्वभौम राजे होते आपल्याकडे, त्या राजांनी आपलं कॅलेंडर प्रसिद्ध करायचं असतं. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावावर करण्यापेक्षा राज्याभिषेक शक असं कॅलेंडर निर्माण केलं गेलं आणि ते त्या दिवसापासून चालू झालं. असं ते सार्वभौमत्वाचं आहे. केवळ मी म्हणतो म्हणून राजा किंवा तो म्हणतो मला म्हणून राजा असं नाहीये. असा तो सार्वभौम, आणि अशा सार्वभौम राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती म्हणजे महाराज आणि सम्राट म्हणा, आणि त्याचे सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, असं ते सगळं अरेंजमेंट आहे. सार्वभौम स्वराज्याची इतकी सुंदर डेफिनेशन मी आधी नव्हती ऐकली किंवा वाचली असं म्हणाल. मी हंबीरराव मोहितेंकडे येणारच आहे, पण त्याआधी एक मनात खुमखुमी आहे मगाशी बोलतानाचे क्षत्रिय कुलावतंश जे तुम्ही तुमच्या पुस्तकात खूप छानपणे मांडलंय, त्याच्याविषयी मला संदर्भासहित सगळं सांगा प्लीज. हो, ही म्हणजे मला पण ह्याच्यामध्ये फार कुतूहल होतं की शिवाजी महाराजांनी स्वतःला, या शब्दाविषयी गैरसमजच आहे. मला आज खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ कळलाय, नेमका त्याच्यामध्ये किती डीपनेस आहे तो प्लीज माझ्या व्ह्युअर्सला कळावा असं मला वाटतं. नाही, जरूर अगदी, म्हणजे मला पण आनंद होईल. तर क्षत्रिय कुलावतंश ही छत्रपती शिवाजी महाराजांनी
उपाधी घेतली हम्म. आणि ती छत्रपतीच्या आधी घेतली, म्हणजे छत्रपती क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज हम्म. असं त्यांना म्हटलं जातं. हम्म. तर मग क्षत्रिय म्हणजे काय आणि कुलावतंस म्हणजे काय, असे हे दोन शब्द आहेत. त्याचं मिलाफ म्हणजे क्षत्रिय कुलावतंस आहे. तर क्षत्रिय ही संकल्पना भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे. हम्म. महाभारतामध्ये क्षत्रियाचं वर्णन, क्षत्रिय कोण, तर रक्षणम सर्वभूतानामिति क्षात्रम परम मतम, हम्म. असे डेफिनेशन महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये भीष्म धर्मराजाला सांगतो की तू तुझ्या राज्यामधील सर्व भूतमात्रांचं, फक्त माणसांचं नाही, सर्व भूतमात्रांचं रक्षण केलंस तर तू क्षत्रिय म्हणण्याला लायक आहेस. इतकी सुंदर आहे. आणि क्षत्रिय धर्म आणि हा क्षत्रिय हा धर्म आहे, हा तर तो कळला पाहिजे आपल्याला. आणि शिवाजी महाराजांना ते पटलं होतं. आणि शिवाजी महाराजांच्या तोंडची 1-2 वाक्य पण आहेत की माझ्या मातृभूमीचं रक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि कोणीही माझ्या मातृभूमीच्या रक्षणाच्या आड येईल तो कधीही यशस्वी होणार नाही, हे शिवाजी महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे. तर याच्यावरनं असं कळतं की त्यांना आपला धर्म समजला होता आणि त्या धर्माप्रमाणे आपले गुण काय, आपलं व्यक्तिमत्व काय, त्याच्यातनं आपले कौशल्य आणि कर्तव्य काय याची पूर्ण जाणीव त्यांना होती. आणि त्याप्रमाणे त्यांनी क्षत्रिय कुलावतंस हे स्वतःला उपाधी लावून घेतली होती. सुंदरच, खूप छान. सर, दक्षिण दिग्विजय याचे शिल्पकार म्हणून हंबीरराव मोहितेंना आपण बघतो. एकंदरीत या सगळ्याच बद्दल प्लीज ऐकायला आवडेल. ऍक्च्युली इतिहासामध्ये एकंदरीत जो पॉप्युलर इतिहास आहे आपला मराठ्यांचा, तर त्याच्यामध्ये राज्याभिषेक झाल्या आणि छत्रपती झाला आणि सगळा आनंद उत्सव झाला. इथेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास संपतो किंवा संपवलेला आहे. परंतु शिवाजी महाराजांचं जे काही स्वप्न होतं आणि जे काही आपण 300 किल्ले होते असं म्हणतो, ते सगळे राज्याभिषेकानंतरच्या कारकिर्दीमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमधली 1630 ते 1680 त्यांचं पूर्ण आयुष्य होतं आणि 1645 ते 80 ही त्यांची प्रत्यक्ष कारकीर्द असं म्हणू शकतो आपण. तर त्या कारकिर्दीमधली सर्वात मोठी राजकीय आणि लष्करी मोहीम कुठली होती, तर ती दक्षिण दिग्विजय मोहीम होती. आणि त्या मोहिमेच्या साठी त्यांनी, आणि आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेसाठी किंवा कुठल्याही अवघड सोप्या कामगिरीसाठी एक योग्य व्यक्तीची निवड करायची. तर त्याप्रमाणे आघाडीवर त्यांनी हंबीरराव मोहितेंची निवड केली होती. त्याप्रमाणे दक्षिण दिग्विजयासाठी 6 ऑक्टोबर 1676 रोजी एक म्हणजे विजयादशमीचा, तेव्हा दसरा होता, विजयादशमी होती आणि त्यावेळेस हे सगळं सैन्य गोळा झालं आणि मग हंबीररावांनी तयारी सुरू केली. आणि अगदी गाजावाजा करून काही हे असे मोहिमा कधी शिवाजी महाराजांनी केल्या नाहीत, परंतु साधारण त्या दसऱ्यानंतरची ही मोहीम आहे 1676ची. आणि त्यावेळेस हंबीरराव सुरुवातीला गेले आणि त्यांनी कोप्पळचा किल्ला जिंकला. कोप्पळला अब्दुल मियाना आणि हुसेन खान मियाना असे दोघं बंधू तिथे राज्य करत होते. आणि कोप्पळचा किल्ला जिंकणं इतकं महत्वाचं होतं कारण ह्या दक्षिण दिग्विजय मोहिमेवर शिवाजी महाराज स्वतः जाणार होते आणि त्यांच्या परतीच्या मार्गावर हा कोप्पळचा किल्ला होता, ज्याला दक्षिण दरवाजा म्हणून म्हटलं जायचं त्यावेळेस. म्हणजे उत्तरेतून दक्षिणेकडे जायचं तर कोप्पळचा किल्ला आणि बहादूरबिंडा असे 2 किल्ले आहेत, म्हणजे खिंडीसारखे आहेत, त्याच्यामधनंच सगळं सैन्य जातं. पूर्वीच्या त्या एक रीत पडली होती ती. त्यामुळे हे जिंकणं फार महत्वाचं होतं सुरक्षेच्या दृष्टीने आणि स्ट्रॅटेजिक दृष्टीने. आणि मग असं करून ते गोवळकोंड्याला पोचले. त्याप्रमाणे मग शिवाजी महाराज नंतर निघाले जानेवारीमध्ये आणि ते गोदावरी नदीच्या काठावरनं नांदेड बोधन मार्गे तिकडे दक्षिण गोवळकोंड्याला पोचले. पहिली राजकीय निगोशिएशन म्हणा किंवा चर्चा झाल्या आणि त्याप्रमाणे गोवळकोंड्याचा कुतुबशाह हा आपला मित्र राष्ट्र झाला. आणि त्याप्रमाणे
गोवळकोंडेचा कुतुबशाह आणि मराठे यांनी एकत्र मुघलांच्या विरुद्ध आघाडी उघडण्याचं अग्री केलं. कारण एक महत्वाचं आहे, ही दक्षिण दिग्विजय मोहीम कशासाठी, तर जेव्हा तुम्ही म्हणता की शिवाजी महाराज झाले, छत्रपती झाले, म्हणजे ते राजांचे राजा झाले, तर इतर राज्यांना मांडलिक बनवणं किंवा जिंकून घेणं किंवा मित्र राष्ट्र बनवणं हे त्यांच्या त्या छत्रपती बनण्याचा एक अविभाज्य घटक होता, भाग होता. आणि म्हणूनसाठी ही मोहीम. आणि त्याच्यात हंबीरराव पुढे आणि शिवाजी महाराज आणि ते शेवटी गोवळकोंड्याला भेटले, तिथून श्रीशैलमला गेले, श्रीशैलमवरनं ते जिंजीला गेले. जिंजीचा किल्ला हा त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवला होता, त्याप्रमाणे निगोसिएशन करून छोटी लढाई एक झाली असं वर्णन आहे, परंतु तो जिंकला. आता जिंजीचा किल्लाचं काय महत्व आहे, तर जिंजीचा किल्ला हा एक तर तामिळनाडूमध्ये आहे, चेन्नईच्या दक्षिण पश्चिमेला 160 किलोमीटरवर हा किल्ला आहे, आणि 3 मोठ्या टेकड्या आणि 2 छोटी टेकाडं अशी 5 टेकड्यांच्या मिळून 11 स्क्वेअर किलोमीटर एवढा मोठा हा किल्ला आहे. एवढा मोठा किल्ला कुठेच नाहीये आपल्याकडे. तर तो किल्ला त्यांनी सहजगत्या घेतला. त्याची जवळजवळ 80 ते 85% बांधकाम पाडून दिलं. तो 900 सालापासून चोळ, विजयनगर साम्राज्य अशा वेगवेगळ्यांच्या हस्तांतर होत 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 तो आदिलशाहीकडे गेला होता. तो त्यांनी मुक्त केला आणि 80% बांधकाम एका वर्षाच्या आत पुनर्निर्माण केलं त्यांनी. आणि तो इतका भक्कम किल्ला केला की ते एक त्यांचं हे झालं. त्याच्याबद्दल मी नंतर परत सांगेन. त्याच्यानंतर त्यांनी व्यंकोजी राजांची भेट घेतली, जे तंजावर होते. ते जिंजीच्याही खाली ते तंजावर आहे. चोळ साम्राज्याचं अस्तित्व व्यंकोजी राजांनी निर्माण केलं, आणि ते सुद्धा अतिशय हुशार, अतिशय शूर होते. त्यांच्याबरोबर त्यांची बोलणी फिसकटली आणि मग शिवाजी महाराज परत आले स्वराज्यामध्ये, आणि मागणं हंबीररावांचं आणि व्यंकोजींचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये त्यांचं सगळी राज्य त्यांनी बराचसा मोठा प्रदेश हस्तगत केला. मग शिवाजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे तो परत त्यांना देऊन टाकला, आणि परंतु तो तह झाला. म्हणजे मग ते त्यांना कळलं की शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जाण्यामध्ये काय मतलब नाही. आणि ह्याच्यात एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की व्यंकोजी राजे हे हंबीररावांचे सख्खे आत्तेभाऊ होते, आणि व्यंकोजी राजांच्या पत्नी ह्या सोयराबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी, तशा व्यंकोजी राजांच्या पत्नी ह्या हंबीररावांच्या सख्या दुसऱ्या बहीण होत्या. तरी सुद्धा नातीगोतीमध्ये न आणता स्वराज्यासाठी त्यांनी फक्त आता त्यांना पकडायचंच बाकी ठेवलं होतं, एवढ्यापर्यंत त्यांची मजल मारली होती. त्या लढाईचं पण दक्षिणेतील इतिहासामध्ये फार उत्तम वर्णन आहे की हंबीररावांनी त्यांचा कसा पराभव केला वगैरे वगैरे. परंतु ते झाल्यानंतर हे सगळं उरकलं, आणि त्याच्यानंतर वेल्लोरचा किल्ला हा 1 वर्षापासून घ्यायचा राहिला होता. त्याला वेढा दिला होता हंबीररावांनी आणि शिवाजी महाराजांनी. आणि तो किल्ला हा किती मोठा असेल, तर अतिशय बलदंड असा किल्ला, तो भुईकोट किल्ला आहे. त्याला खंदक आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 के 10,000 म्हणतात, पण मी ॲटलिस्ट 1000 तर मगरी असतील त्याच्यामध्ये. आणि तो किल्ला एकही सैनिक न गमावता, न लढता मराठ्यांनी तो काबीज केला. आपल्याकडे लढणं, रक्त आलं, कापाकापी झाली, मुंडकं कापलं, याचं फार ग्लोरिफिकेशन झालंय. परंतु सैन्याच्या जे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतामध्ये एक सिद्धांत असा आहे की जो सर्वात उत्तम सेनानी कोण, तर शत्रूशी न लढता शत्रूला संपूर्णपणे काबीज करतो, तो खरा सेनानी. आणि ते त्या परीक्षेमध्ये हंबीरराव उतरतात, शिवाजी महाराज उतरतात. तर असा तो वेल्लोरचा किल्ला. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वराज्याची सीमा जी महाराष्ट्रापुरती मर्यादित होती, ती कावेरी नदीच्या काठापर्यंत आणि पुढे जाऊन जिंजी घेतल्यामुळे, आणि शेरखान लोधी म्हणून एक आदिलशाही अफगाण सरदार होता, सुभेदार होता तिथला,
त्याला हरवलं आणि त्याची सगळी जी प्रदेश होता तो काबीज केला. आणि तो प्रदेश म्हणजे कुठला होता, तर पॉंडिचेरी आणि कुडलूर, म्हणजे तिथं जी बंदरं होती आणि बंगालच्या उपसागरापर्यंत स्वराज्याची सीमा ही नेली गेली. आणि त्यामुळे स्वराज्य हे तेव्हाच साम्राज्यामध्ये परिवर्तित व्हायची प्रोसेस सुरू झाली होती. कारण रायगडापासून ते पॉंडिचेरीपर्यंत आणि जिंजीपर्यंत 1200 किलोमीटरचा प्रदेश त्यांनी हस्तगत केला. त्याच्यानंतर 20 लाख उत्पन्न ह्या मोहिमेतनं स्वराज्याला मिळालं आणि ते कंटिन्युअस राहिलं. त्याचा उपयोग पुढे पण झाला. त्याच्यानंतर या प्रदेशामध्ये कोप्पळ आधी सांगितल्याप्रमाणे, त्याच्यानंतर वेल्लोर आणि जिंजी ही सामरिक ठिकाण होती. म्हणजे तुमचे सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी शस्त्रसामुग्री, धनधान्य साठा, गोळा बारूद ठेवण्यासाठी, आणि तिथला सुभेदार म्हणजे तिथून तो प्रदेश ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं करण्यासाठी, जसं आपण डिव्हिजनल कमिशनर म्हणतो किंवा कलेक्टर म्हणतो, तशी ती ठाणी आपल्या हातात मिळाली. त्यामुळे दक्षिणेमध्ये आपली सत्ता, मराठ्यांची सत्ता अतिशय व्यवस्थित अस्तित्वात आली. आणि ते सगळं हे झालं. आणि ही मोहीम 2 वर्ष चालली. आणि या मोहिमेचा 1 रुपयाही रायगडच्या तिजोरीवर पडला नाही. त्यामुळे हंबीररावांना मी असं वर्णन त्यांचं करतो की स्वराज्याचं अर्थशास्त्र समजलेला हा सेनापती होता. एक्झॅक्टली. कारण अर्थो मूलो ही धर्मा, तुम्हाला जे काय करायचंय ते अर्थशास्त्र समजल्या आणि मॅनेज केल्याशिवाय तुम्हाला ते होणं शक्य नाही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे पारंगत होते. येस, अगदी बरोबर. मगाशी तुम्ही नातेसंबंधांबद्दल उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर गृहकलह मधून जे आपल्या अष्टमंडळात जे काही कारभान्यांनी जो काही कट रचला, त्या एकंदरीत त्याच्यामध्ये हंबीररावांनी घेतलेली मुख्य भूमिका, एक पॉझिटिव्ह मुख्य भूमिका, त्याबद्दल आम्हाला प्लीज सांगा. हो, हे माझ्या मते तुम्ही शत्रूशी लढू शकता, पण आपल्याच लोकांशी लढणं हे खूप अवघड असतं. हे आजही आपण कधी कधी अनुभवतो. तर तशीच काहीशी परिस्थिती होती. आणि एक भीती, अज्ञान म्हणा किंवा एक स्वार्थ, ह्या हेतूनी काही लोकांनी हे कटकारस्थान केलं होतं. हंबीरराव त्यावेळेस रायगडावर नव्हते, पण हंबीरराव आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय एकमेकांच्या विश्वासातले आणि हंबीररावांना महाराजांचं अंतरंग माहीत असलेले असे सेनापती होते. ते कुटुंबाचा पण एक अविभाज्य भाग होतेच, परंतु त्याचबरोबर त्यांना स्वराज्य निर्मितीमध्ये आणि स्वराज्य विस्तारामध्ये प्रत्यक्ष सहभागी घेतल्यामुळे स्वराज्यासमोरच्या समस्या, स्वराज्यासमोरचे धोके, स्वराज्यासमोरचे जे काही योजना महाराजांच्या होत्या, त्यांच्या होत्या, त्या सगळ्या माहिती होत्या. आणि ते करण्यासाठी योग्य कोण, तर ते संभाजी महाराजच होते त्यावेळेस. आपला शत्रू जो त्यांनी निवडला होता आणि तो माहिती होता, तो म्हणजे तुर्क मुघल औरंगजेब हा अजूनही हयात होता. शिवाजी महाराजांचं अगदी निश्चित हे मानणं होतं की औरंगजेब पूर्ण तयारीनिशी महाराष्ट्रामध्ये उतरणार आणि आपल्या विरुद्ध लढणार. आणि त्याच्यासाठी जर का आपली तयारी करायची असेल तर संभाजी महाराजांशिवाय पर्याय नव्हता, हे हंबीररावांना पूर्ण माहीत होतं. एक युवराज म्हणून आणि भावी राजा म्हणून त्यांची काय कुवत आहे, त्यांची काय क्षमता आहे आणि स्वराज्याची काय गरज आहे, ही त्यांना पटकन समजली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की तुम्ही निर्णय कधी घेऊ शकता, असे अवघड निर्णय, की जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा स्वार्थ त्याच्यात दडलेला नसतो, तुम्ही निर्गवी असता, तुम्हाला स्वतःचा अहंकार, गर्व नसतो आणि माझं ह्याच्यात काय, ह्याचा त्यांनी विचार नाही केला. त्यांनी फक्त आणि फक्त स्वराज्याचा विचार केला. आणि म्हणूनसाठी त्यांनी संभाजीराजांना सपोर्ट केला. बहिणींना नंतर समजून सांगितलं असेल, परंतु त्यांनी पर्वा केली नाही. आणि हा त्यांचा योग्यच निर्णय निघाला, हे पुढे सिद्धच झालं. चांगल्या पद्धतीने उलट ते समोर आलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळातील हंबीरराव हयात होते, तोपर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल, संभाजी महाराजांबरोबरील संबंधाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आपण बघितलंच की संभाजी महाराज
गादीवर येण्यासाठी जे काही राजकारण झालं, परंतु आपण फार मोठ्या इतिहासाला मुकलो आहोत असं माझं एक म्हणणं आहे. काय त्याचं मी थोडं विश्लेषण करतो आणि त्याच्यातच हे आलेलं आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. एक म्हणजे गेल्या 2000 वर्षामध्ये अशी एकही लढाई झाली नाही किंवा एखादीशी झाली असेल. चीनमध्ये इसवी सनापूर्वी एक झाली होती की एक राजा, एक बादशाह दुसऱ्या बादशाहवर हल्ला करण्यासाठी आणि त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी 5,00,000 सेना घेऊन उतरलाय. एक राजा दुसऱ्या राजाला नेस्तनाबूत करण्यासाठी. असं तुम्ही आठवून बघा, तुम्हाला एकही उदाहरण सापडणार नाही. युरोपमध्ये फार मोठी मोठी युद्ध झाली आहेत, चायनामध्ये झाली आहेत, पण त्याच्यामध्ये 1-2 सोडली तर त्याच्यामध्ये 1,00,000-1,50,000 होते. इथं 5,00,000. आणि एवढ्या सेनेला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी आणि इतर सरदारांनी तोंड दिलं. हा केवढा मोठा इतिहास आहे. पण संभाजी महाराजांचं राज्यारोहण आणि त्यावेळेसचं कटकार असतात आणि संभाजी महाराजांची निर्घुण हत्या झाली, ते दुर्दैवी प्रकरण, या मधला इतिहास हरवूनच गेलाय. तो इतका ग्लोरियस इतिहास आहे, इतका अलौकिक इतिहास आहे तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही विचार करा ना, 250 स्क्वेअर किलोमीटर साधारण महाराष्ट्रातलं आपलं साल्हेर ते पन्हाळा आणि पुणे ते रायगड असं जर का तुम्ही क्षेत्रफळ काढलं आणि ह्याच्यामध्ये 5,00,000 सैन्य येतं आणि एक एक किल्ले लढवायचे, तर त्याच्यामध्ये ही जी लढाई झाली त्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते आणि संभाजी महाराज यांना एकही माहिती होतं की हे येणार आहेत, त्यामुळे मानसिक ते तयारी होती. शिवाजी महाराजांनी त्याची पूर्ण तयारी केली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध लढायला 1,50,000 होऊन वेगळे काढून ठेवले होते. म्हणजे काय राजा होता तो. त्याच्यानंतर त्यांनी आग्र्याच्या सुटकेवरनं परत आल्यानंतर 1670 पासून जी मोहिमा चालू केल्या त्यापर्यंत जवळजवळ, आणि त्याच्यानंतर सुद्धा 1,00,000 घोडदळ आणि 1,00,000 पायदळ आणि नौदल अशी तयारी सगळी झाली होती. त्यामुळे आपली पूर्ण तयारी होती. पण तरी सुद्धा हे अशक्य संकट होतं. आणि म्हणजे औरंगजेबाचं वर्णन, त्याच्या तळाचं वर्णन एका ब्रिटिश प्रवासाने केलंय. तो म्हणतो 48 किलोमीटर त्याचा तळ आहे, त्याच्या छावण्या, 250 बाजार आहेत, 50,000 उंट आहेत सामान घेऊन जायला, 3,000 हत्ती आहेत, तोफा आणि काय काय घेऊन जायला, हत्यारं घेऊन जायला, जवळजवळ 4 लाख घोडदळ आहे त्याचं. तर एवढं सेना येऊन ती कंटिन्युअस तुमच्या सगळ्या किल्ल्यांवर हल्ले, तुमच्यावर हल्ले, आणि त्याला तुम्हाला तोंड द्यायचंय. ह्याच्यासाठी त्या दोघांमधला कुठेही त्यांच्या एकमेकांच्या विश्वासाला तडा गेला नाहीये किंवा कन्फ्युजन झालं नाहीये किंवा गैरसमज झाले नाहीयेत असं तुम्हाला ऐकायलाच मिळणार नाही. अच्छा, एवढं सगळं चाललंय, एवढा सगळा हल्ला होतोय, अर्थशास्त्र कुठे लढाई नाही चाललीये? पुण्यामध्ये, शिरवळमध्ये, नाशिकमध्ये, मलठणमध्ये, कोल्हापूरला, साताऱ्याला, पन्हाळ्यावर, हुक्केरीला, बेळगावला, तुम्ही नाव घ्या, कल्याण, भिवंडी, कोकण, गोवा, सगळ्याकडे म्हणजे बरेच लोक बऱ्याच सरदारांच्या लढाया मोजतात. ह्या मी मोजायचा प्रयत्न केला, तुम्ही मोजूच शकत नाही. 100च्या 150च्या वर लढाया झाल्या आहेत आणि सगळ्यामध्ये आपल्याला यश मिळालंय. अशा परिस्थितीमध्ये ह्या दोघांचं जे एकमेकाचं बॉन्डिंग होतं, एकमेकांचं अंडरस्टँडिंग होतं, एकमेकांबरोबर विश्व, ते वेगवेगळ्या ठिकाणी लढत असतील, वेगवेगळ्या ठिकाणच्या लढायांना मार्गदर्शन करत असतील, जिथे जरुरी आहे तिथं प्रत्यक्ष हे करत असतील. ज्याला मी तर लॉजिस्टिक्सचा एक्सपर्ट आहे, त्यामुळे लॉजिस्टिक्समध्ये हे सगळं पुरवठा, हत्यारापासून, दारुगोळ्यापासून, धान्यधान्यापासून सगळ्या गोष्टीचा पुरवठा किल्ल्यांवर द्यायचा. आपले 300 किल्ले होते. तर हे सगळं जमवून आणणं हे काही एवढं सोपं नव्हतं. आणि जोपर्यंत राजा आणि सेनापती
आणि इतर पण सहकारी, असं नाही की ह्या दोघांनीच केलं, इतर पण सहकारी, या सगळ्यांचा ताळमेळ जोपर्यंत नाही, तो इतिहास इतका जाज्वल्य आहे, इतका अप्रतिम आहे, अलौकिक आहे, आणि जगामध्ये असं उदाहरण 1 किंवा 2 सुद्धा मिळणार नाहीत, असं माझं तरी आहे. माझा अभ्यास चालू आहे. ते काही वर्षांनी मी ते डेफिनेटली मांडीन की हे अशा लढाया किती झाल्या आहेत. तर असं नाही. आणि हा सगळ्यात श्रीमंत राजा, हा सगळ्यात पॉवरफुल राजा त्यावेळेचा आशियातला, म्हणजे नुसता भारतातला नाही, औरंगजेब. आणि तो काही साधासुद्धा नव्हता. बादशाह व्हायच्या आधी तो दक्षिणेचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला दक्षिणेची खडानखडा माहिती होती. आदिलशाही, कुतुबशाही, इव्हन मराठ्यांच्या मधल्या बरेचसे सैनिक आणि सरदार त्याला ओळखत होते किंवा तो ओळखत होता. त्यांनी फंद फितुरीचा पण आधार घेतला. अनेक लोक फंद फितुरी झाले, पण हंबीररावांचा प्रश्नच नाही. त्यांनी कोणी ऑफर दिली ना, ह्यांनी कधी जाण्याचा विचार केला. त्यामुळे संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची जोडी ही अलौकिक जोडी होती. ही जगामध्ये अशी जोडी नाही, असंच माझं एक अभ्यासाअंती मत झालेलं आहे. पण मग तुम्ही जो हा मधला जो इतिहास आहे, ज्याच्याबद्दल बोलणं जाणं गरजेचं आहे, हा इतिहास आपल्यापासून लपवला गेलेला आहे का तो आपल्यापर्यंत पोहोचलेलाच नाहीये? तुमच्या अभ्यासातून तुम्हाला काय आढळलं? नाही, मी नाही म्हणणार लपवला असं काही मुद्दामून कोणी काही केलं, परंतु काय होतं की इतिहास संशोधन आणि इतिहास अभ्यास करणं हे एवढं सोपं नाहीये, स्पेशली एवढ्या वर्षानंतर. म्हणजे 300, 350, 400 वर्ष आता होऊन गेली या सगळ्या घटनेला. त्यावेळेस जे पूर्वीचे जे संशोधक होते त्यांनी फार अप्रतिम काम केले, आणि त्यांनी खूप संशोधन केलं, आणि एक एक शब्द, एक एक मोडी कागद त्यांनी लिप्यंतर करून त्याच्यातनं काही अर्थ काढून ते सगळं करायचा प्रयत्न केला. त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातला इतिहास हा सगळा जाळला गेला किंवा नष्ट केला गेला. त्यामुळे दुसऱ्या कोणाकडे तरी त्यांची पत्र किंवा काही इनामाची म्हणा किंवा जहागिरीची काही दिली असतील, तर तीच पत्र त्याचा उपयोग करून ह्या सगळा इतिहास मांडायचा आहे. परंतु आदिलशाही, मुघलशाही यांच्याकडे पण हा इतिहास लिहिला गेलाय, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याकडे पण हा लिहिला गेलाय. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जास्ती इंटरेस्ट घेतला गेला नाही. आणि प्रत्येक इतिहासकाराचं एक आवडतं व्यक्तिमत्व असतं, आणि प्रत्येक इतिहासकाराचा एक आवडता उद्देश पण असतो. अगदी बरोबर. तर त्याच्यामध्ये हा फार मोठा इतिहास राहून गेला. पण ती चूक म्हणा किंवा ती कमी यशवंतराव चव्हाणांना समजली होती, आणि त्यांनी वासी बेंद्रे यांना खास संभाजी महाराजांचा इतिहास बाहेर काढण्याकरता आणि लिखाण करण्याकरता त्यांनी 40 वर्ष खर्च करून संभाजी महाराजांच्या इतिहासावर काम केलं आणि तो प्रसिद्ध केला. पण शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा जाज्वल्य आहे आणि तो प्रेरणादायी आहे, त्याच्यामध्ये हा इतिहास बराचसा काय म्हणतात त्याला, तो राहून गेला. परंतु तुमच्यासारख्या चॅनलला, आपल्यासारख्या, माझ्यासारख्या अभ्यासकाला आता मोका आहे, तर आपण करूया आता तो. नाही, अर्थात तो हा आमचा सेगमेंट सुरू करण्यामागचं कारणच ते आहे. फार चांगलं केलं मी. ह्या ज्या लपलेल्या किंवा मागे राहिलेल्या गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं जातं, संभाजी महाराजांवरही बोललं जातं, पुस्तक आहेत, पण त्यांच्या बरोबर असणारे शिलेदारांविषयी फारसं तेवढं बोललं जात नाही. तोच आमचा प्रयत्न आहे की त्यांच्या, आपण सगळे भारतीय खूप भावनिक आहोत, त्यामुळे इतिहासाकडे बघण्याचं आपलं भावना काही थोड्या वेगळ्या आहेत. तर इतिहासाकडे बघायचं असेल तर तुम्हाला थोडं तटस्थतेने बघायला पाहिजे, आणि कनेक्टिंग द डॉट ज्याला म्हणतात त्या गोष्टी मात्र एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या झाल्या नाही आहेत. हे मात्र मी आता त्याला कोणाला वैयक्तिक दोष देणं किंवा एखाद्या ग्रुपला दोष देणं हे मला काही पटत नाही एवढं. पण मी म्हणतो की माझ्यासारख्या इतिहास अभ्यासकाला आता हे मोका आहे, तर तो मांडूया आपण. अगदी बरोबर. नाही, पण मला असं वाटतं एखादी विरुद्ध बाजू जी असते, त्या विरुद्ध बाजू ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी करण्यामागची कारणंही आपण शोधली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण इतिहासाला बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मगाशी तुम्ही सर एक उल्लेख केला की इतिहासाचा अभ्यास करणं आणि त्याच्यावर संशोधन करणं सोपं नाही. मग तुमचं बॅकग्राऊंड एवढं डिफरंट असताना तुम्ही इतिहासाकडे कसं वळला? हो, ते मला पण आश्चर्यच वाटतं. पण तरी सुद्धा मी
व्यवस्थापन आणि मार्केटिंग हा विषय माझा आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण हा माझा 30-32 वर्षाचा करिअर माझं होतं. आणि माझ्या बहिणीमुळे आणि माझ्या मिसेसनी मला पाठिंबा दिल्यामुळे मी इंडॉलॉजी केलं, MA इंडॉलॉजी. ओके. म्हणजे प्राचीन भारतीय विद्या आणि इतिहास, संस्कृती वगैरे, तर त्याला भारतीय विद्या पारंगत असं म्हणतात. तर ते केलं तेव्हा इतिहास आणि भारताची संस्कृती याचा खूप छान सिस्टमॅटिक एक माझी ओळख झाली. आणि ते करत असताना आमच्या ज्या कोऑर्डिनेटर होत्या त्यांना असं वाटलं की आमच्या सगळ्याच विद्यार्थी आम्ही जे होतो आणि सगळे 50च्या वरचेच विद्यार्थी होतो, म्हणजे मी आता वयाच्या 50 ते 52 या वर्षामध्ये MA केलं. तर त्यांनी आम्हाला एक एक विषय दिले. तर त्याच्यामध्ये मला तळबीड आणि मोहित्यांचा इतिहास असा एक विषय दिला आणि आम्हाला एनकरेज केलं की बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये का नाही करत. असा करताना मी म्हटलं ठीक आहे, विचार करतो. आणि मग त्या अनुषंगाने विचार करता करता काही कागद मिळाले, मग त्याच्यातनं अजून उत्साह आला. मग ते लिप्यंतर केल्यानंतर त्याच्यातनं काय इंटरेस्टिंग माहिती बाहेर पडली. मी म्हटलं अरे हे माहितीच नव्हतं. आणि त्याच्यामध्ये खास करून हंबीरराव मोहित्यांवर जी माहिती मिळाली आणि प्रकाश पडला, काही इतिहासकारांनी पण मला मार्गदर्शन केलं, तर तेव्हा मला कळलं की हा माणूस किती मोठा होता. एक इतिहासकार आहेत, ते मला नेहमी म्हणायचे, अहो तुमच्या गावचे हंबीरराव मोहिते केवढे मोठे होते. आणि ते पण किती मोठे होते हे माहितीच नव्हतं. बरं 50व्या वर्षी 52व्या वर्षी का मोठे होते विचारायची लाज वाटत होती, कारण आपल्यालाच काही माहिती नव्हतं. तर तेव्हा मला एक थोडी लाज वाटली आणि मग मी म्हटलं आपण आता अभ्यास करूया आणि माहिती काढूया. तर गेले जवळजवळ 8-9 वर्ष मी ह्याच्यामध्ये आहे आणि थोडीफार आता माहिती गोळा झाली आहे. सर, 17-18व्या शतकातील हंबीररावांच्या तळबीड येथील आणि इतर काही ठिकाणी स्थानिक झालेल्या मोहिते घराण्यातील काही स्त्रिया म्हणजे सोयराबाई राणीसाहेब आणि ताराबाई यांच्याविषयी आम्हाला सांगा. मोहिते घराण्यातल्या बरेचसे स्त्री पुरुष यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि स्पेशली राजघराण्याशी सोयरिकी बऱ्याच झाल्या आहेत स्त्रियांच्या. तर आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयराबाई जे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्या पत्नी म्हणून त्यांच्याबरोबर पुनर्विवाह त्यांचा झाला होता. त्याच्या आधी आपण बोललो ते शहाजी महाराजांच्या पत्नीत तुकाबाई. या शहाजी महाराजांबरोबर बंगलोर येथे स्थायिक होत्या. आणि शहाजी महाराजांचं बंगलोरचं अस्तित्व आणि त्यांची ती कारकीर्द सुद्धा फार मोठी होती. जवळजवळ 30-32 वर्षाची ती कारकीर्द आहे. आणि त्याच्यामधले सुख दुःख संकट हे सगळ्याला तुकाबाईंनी शहाजी महाराजांना अतिशय सुंदर साथ दिली आहे. आणि त्यांचं छान वर्णन शहाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाता आपण बघितलं तर राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी या वयाच्या जवळजवळ 15व्या वर्षी संभाजी महाराजांचं जेव्हा अटक झाली आणि त्यांना औरंगजेबाने हाल करायला सुरुवात झाली, त्याच वेळेस त्या बाहेर पडले राजाराम महाराजांबरोबर. 2000 फुटाचा कडा रायगडावरनं एक 15 वर्षाची मुलगी उतरते रात्रीच्या काळात आणि प्रतापगडावर जातात ते नवरा बायको. आणि म्हणजे मराठ्यांचे छत्रपती आणि महाराणी आता त्या झाल्या होत्या. आणि त्यांनी काय केलं असेल तर राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाईंनी, आणि राजाराम महाराज 19 वर्ष, ताराबाई 15 वर्ष, आणि त्यांनी भवानी मातेची पूजा केली, तिथं यज्ञ केला. आणि त्यावेळेस एवढे हल्ले होत होते, त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्याला ही मूर्ती, चलमूर्ती होती ती आता सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे. त्याच्या आधी तिचे पूजा केली सागर संगीत, आणि तिचे हात जोडून तिला सांगितलं की जेव्हा आमची सत्ता आणि आम्ही दिल्ली काबीज करू त्याच्यानंतर तुझी पुनर्स्थापना आम्ही इथे करू. एक 15 वर्षाच्या मुलीला काय कॉन्फिडन्स, एवढा आत्मविश्वास येतो कुठून? त्याच्यानंतर काही पुरुषांची पण नावं आलेली आहेत.
हंबीररावांच्याच घोडदळामध्ये सावजी मोहिते म्हणून एक नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर सटवोजी मोहिते म्हणून एक किल्लेदार होते, जे रामसेजचा किल्ला ज्यांनी औरंगजेबाविरुद्ध 5 वर्ष लढवला, ते सटवोजी मोहिते म्हणून होते. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये अचलोजी मोहिते सुवर्णदुर्गमध्ये, त्याच्यानंतर भवानजी मोहिते ते पद्मदुर्गावर, आणि बरं ते भवानजी मोहित्यांना सुभानजी मोहिते त्यांना शिवाजी महाराजांनी रायगडावर बोलून पालखीचा मान दिला होता. तर जंजिऱ्याला शह देण्यासाठी पद्मदुर्ग बांधला होता आणि त्याचे हवालदार म्हणजे किल्लेदार हे सुभानजी मोहिते होते. भवानजी मोहिते पण एक होते, ते पण आरमारामध्ये होते. त्याच्यानंतर कृष्णाजी मोहिते म्हणून होते. असे अनेक लोक हे आरमारामध्ये पण होते. त्याच्यानंतर पुढे जाऊन पानिपतच्या युद्धामध्ये हंबीरराव मोहिते दुसरे, सर लष्कर हंबीरराव मोहिते दुसरे म्हणून अजून एक राजाराम काळामध्ये फार पराक्रमी एक मोहिते घराण्यातलं पुरुष होऊन गेला. तर त्यांचं पण बरीच पत्र मिळतात. कान्होजी मोहिते, बुऱ्हाणजी मोहिते हे पण फार प्रख्यात थोरले शाहू महाराजांच्या वेळेसचे होते. प्रतापगडचा किल्लेदार घ्या आणि अनेक इतर किल्ल्यांचे किल्लेदार मोहिते मंडळी होती. पानिपतच्या युद्धामध्ये 1761 साली जे नामी सरदार पडले, कामी आले, त्याच्यामध्ये 7 मोहिते सरदार होते. बापरे. आणि त्यातले बरेचसे आमच्या तळीबीड गावातले होते. अरे वा. तर ते एक होते. त्याच्यानंतर सुद्धा प्रतापसिंह महाराजांच्या दरबारामध्ये 8 मोहिते सरदारांची नाव आली आणि त्याच्यातले 5 त्यांनी हंबीरराव किताब लावलेला आहे. तर याचा अर्थ ते एकच फॅमिलीमधले किंवा असणार. तर असे अनेक ब्रिटिशांनी सत्ता काबीज करायपर्यंत हे सगळे मंडळी ऑलरेडी अस्तित्वात होती आणि लढत होती. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ आपल्याला आता 400-500 कागद मिळालेत 18व्या-19व्या शतकातले. त्याचा अभ्यास चालू आहे. अजून काही नावं पुढे नक्की येतील अशी माझी खात्री आहे. आणि इंग्रज आल्यानंतर सुद्धा 1818 मध्ये इंग्रजांचा आणि मराठ्यांचा तह झाला आणि त्या तहानुसार मराठ्यांच्या घोडदळातले जे सरदार मंडळी होती ते ब्रिटिश घोडदळामध्ये क्वीन व्हिक्टोरियाज ओन कॅव्हलरी अशा त्या कॅव्हलरी म्हणजे घोडदळामध्ये सामील झाले. आणि त्याप्रमाणे बरेचसे मराठे सरदार ब्रिटिश सैन्यात गेले कारण मग ते राज्यकर्ते झाले. आणि त्यावेळेस त्यांना ब्रिटिशांनी चांगलाच त्याचा उपयोग करून घेतला. त्यांनी अभ्यास केला की हे मार्शल रेस आहे, क्षत्रिय लोक आहेत, तर त्यांना अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराक, गाझा, बर्मा, वजिरिस्तान अशा ठिकाणी बरेचसे मोहित्यांच्या इव्हन थडग्या आहेत, मेमोरियल्स आहेत. ते आम्हाला आत्ता कळलं. मग पहिलं महायुद्ध घ्या, दुसरं महायुद्ध घ्या, त्याच्यामध्ये प्रचंड पराक्रम केलाय. मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे माझा चुलत भाऊ आत्ता ब्रिगेडियर म्हणून रिटायर झालाय. तर अशा आत्तापर्यंत 19 पिढ्यांचा मोहिते घराण्याचा लष्करी इतिहास अस्तित्वात आहे आणि त्याचा आता अभ्यास चालू आहे. त्याचा आम्हाला अभिमानी आहे सर. सर मगाशी माझा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा राहून गेला. सरसेनापती होण्यासाठी तेव्हा काही निकष होते का? हो, हा एक मला पण पडलेला प्रश्न होता की जेव्हा सरसेनापती हंबीरराव मोहितेंची नेमणूक झाली तर त्यावेळेस हंबीरराव मोहिते हे काही फार वयस्कर नव्हते आणि त्यांच्यापेक्षा सिनियर बरेच लोक होते. आणि आपल्या विचारांप्रमाणे जो सिनियर तो मोठं पद घेतो वगैरे. पण त्यावेळेस शिवाजी महाराज ऑफकोर्स शिवाजी महाराज होते, त्याची परिस्थिती नव्हती. तर मला एक समकालीन, मी तुम्हाला वाचूनच दाखवतो, मला एक समकालीन संदर्भ मिळालाय. शिवाजी महाराजांच्या घरातला हा संदर्भ आहे. आणि त्यावेळेस त्यांच्याकडे बरेच ग्रंथ होते आणि त्या ग्रंथामध्ये सेनापतीचं निवड कशी करावी आणि हे वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण उभं राहतं हे आता तुम्हीच मला सांगा. ज्याचे ज्या कर्मात विशेष कौशल्य आहे त्याची राजाने परीक्षा करून त्या कर्मात त्याची योजना करावी. राजाने कुलीन, घरंदाज, चारित्र्याने स्वच्छ, शीलसंपन्न, धनुर्विद्येत विशारद, हत्ती व घोडे यांच्या शिक्षणाविषयी कुशल, नित्य सुंदर आकर्षक रीतीने मृदू भाषण करणारा,
ज्योतिष शकून ज्ञान असणारा, म्हणजे शुभ शकून अपशकून जे नैसर्गिक जे हे असतात त्याचं ज्ञान असणारा, तसेच वैद्यकात पारंगत. कारण सैनिक जर का जखमी झाले, स्वतः जखमी झाले तर शुश्रूषा करता आली पाहिजे. येस केलेल्या कामाची जाण राखणारा कृतज्ञ, शूर, दुःख सहन करण्याची क्षमता धारण केलेला, नम्र, सरळ मार्गी, सैन्याच्या व्यूहरचनेचे सिद्धांत आणि रचना कौशल्यात पटाईत, वा विशेष करून मूल्यवान काय आणि हिणकस काय, म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय, हे जाणणारा सेनापती नेमावा. सुंदर. आणि शूर, हिताभिलाषी, हिताभिलाषी म्हणजे स्वराज्याच्या हितांची जपणूक करणारा, निष्कपट असा व्यक्तिमत्व संपन्न सेनानी निवडावा. वा आणि खूप सुंदर. तर हे खूपच छान. खऱ्या अर्थाने सरसेनापतीची डेफिनेशन तुम्ही आज आम्हाला सांगितलं. सुंदर, छान. आणि शिवाजी महाराज हे अतिशय उच्च शिक्षित, उच्च प्रशिक्षित राजा होऊन गेले. आणि त्यांची तयारी फार लहानपणीच शहाजी महाराजांनी करून घेतली होती. आपण बरंच काही ऐकतो, त्यांना गोष्टी सांगितल्या म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन, असं होत नाही. त्याच्यासाठी काही ज्ञान तुम्हाला आत्मसातच करावं लागतं. तर ते त्यांनी आत्मसात केलं होतं, शिकले होते. प्रत्यक्ष लढाईपासून ते वैद्यक, खगोलशास्त्र ह्या सगळ्याचा अभ्यास केला होता. आणि त्यामुळे त्यांना ते सहज ह्या गोष्टी समजत होत्या. कारण तुम्ही नौदलाचा विचार केला तर शिवाजी महाराजांना जी शहाजी महाराजांची जहागिरी त्यांनी ती हँडल केली आणि त्यांना ती मोकासा म्हणतात त्याला, ते मिळाला, तेव्हा समुद्रकिनारा नव्हता त्यांना. पण ज्या वेळेस समुद्रकिनारा मिळाल्या नंतर 2 वर्षामध्ये तुम्ही नौदल उभं करता, असं कसं शक्य आहे ना? तुमची तयारी असल्याशिवाय तुम्हाला हे नाहीच करता येत. आणि ह्या लेवलचं म्हणजे 400 जहाजं, आणि कोणाला लढाई करायची आहे तर पोर्तुगीजांच्या विरुद्ध, म्हणजे जे जागतिक महासत्ता होते तेव्हाची समुद्रावरची, त्यांना तुम्ही केवळ तुम्हाला हाऊस म्हणून किंवा समुद्रकिनारा लाभला म्हणून आरमार चालू केलं, असं होत नाही. तर ते अतिशय वेल ट्रेन्ड आणि वेल एज्युकेटेड असे ते राजे होते. हे आपलं भाग्य म्हणायचं. येस. हंबीररावांच्या मुद्रेविषयी मगाशी तुम्ही मला थोडासा उल्लेख केला, त्याबद्दल प्लीज आम्हाला सांगा. हंबीररावांची मुद्रा फार प्रचलित नाहीये आणि त्याचं पण मला थोडं आश्चर्य वाटतं, कारण ती मुद्रा इतकी इंटरेस्टिंग आहे. तर आणि त्यावेळेसच्या त्या काळातल्या ज्या मुद्रा होत्या त्या बऱ्याचशा इतर मुद्रांचा पण मी अभ्यास केल्यानंतर माझं काही विश्लेषण मी तुम्हाला देतो. आधी मुद्रा काय होती ती सांगतो. तर हंबीररावांची मुद्रा शिवाजी महाराजांनी जी दिली होती तिचं वर्णन असं आहे संस्कृतमध्ये, श्री मच्छिव महानुभाव सेनाधीश हंबीरराव. आता ह्याच्यात वैशिष्ट्य काय बघा. एक म्हणजे ही संस्कृतमध्ये, दुसरं म्हणजे ह्या मुद्रेमध्ये फक्त आणि फक्त हंबीररावांचं वर्णन आहे, दुसरं कोणाचंही वर्णन नाहीये. तिसरं गोष्ट म्हणजे मच्छिव हा शब्द आहे, हा संस्कृत आहे, याचा अर्थ काय तर अलभ्य, म्हणजे दुर्मिळ. दुर्मिळातला दुर्मिळ असा हा सेनाधीश आहे माझा. आणि तो सेनाधीश तलवारबाजी करायच्या आधी कसा असावा तर महानुभाव, म्हणजे काय तर सत्यनिष्ठ आणि विचारवंत. म्हणजे किती सुंदर विचारपूर्वक, आणि त्याच्यातनं शिवाजी महाराजांचा हंबीररावांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि हंबीररावांचे गुण हे 3-4 शब्दामध्ये आपल्याला समजतात. अगदी बरोबर. आणि मगाशी आधी सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्याच्या जोडीला त्यांना सोन्याच्या दांडीची चौरी दिली होती. पण ती दिली जात नाही अशी सहसा. दिली जात नाही, परंतु ती फक्त राजाला दिली जाते, कारण हंबीरराव सुद्धा राजघराण्यातले होते आणि हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. त्यामुळे त्यांचा सत्कार राज्याभिषेकाच्या वेळेस राजपुत्राच्या समान झाला होता आणि त्याचं अस्सल कागद उपलब्ध झालाय की हंबीररावांचा सत्कार कसा केला गेला. तर ते आणि हे तुम्ही जर का जोडलं तर तुम्हाला कळतं की शिवाजी महाराजांचं हंबीररावांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची मुद्रा आणि त्याची ताकद आपल्याला सहज लक्षात येते. अगदी बरोबर. हा ॲक्च्युली आउट ऑफ द फोकस प्रश्न आहे का काय मला कळणार नाही, पण तुम्हीच ठरवा काय ते. माझ्यात ना एक खुमखुमी आहे
मला पॉडकास्टची तयारी करण्याआधी स्त्रियांच्या डिफेन्स सिस्टीमविषयी, म्हणजे आजकाल जे आपण समाजात गोष्टी बघतो, लहान मुलीपासून तर 80 वर्षाची म्हातारी पण काही सेफ नाही आहे. हंबीरराव एक वडील म्हणून ताराबाई राणीसाहेब ज्या आहेत त्या त्यांच्याच तयारीत होत्या. त्यांना तयार केलं हंबीररावांनी. वडील म्हणून हंबीरराव कसे होते? याच्याबद्दल फार उपलब्ध नाही मी ऑनेस्टली सांगेन, कारण उगाचच मला हंबीरराव आवडतात म्हणून मी काहीतरी हे सांगण्यापेक्षा. परंतु त्यावेळेसचा जर का अभ्यास केला, म्हणजे जिजाबाईंचा अभ्यास केला, तुकाबाईंचा अभ्यास केला, ताराराणींचा अभ्यास केला, त्याच्यानंतर व्यंकोजी, मगाशी उल्लेख करायचा राहिला, व्यंकोजी राजांच्या पत्नी दीपाबाई ह्या सुद्धा मोहिते घराण्यातल्या होत्या. त्यांनी बरेच हे केले होते. शिवाजी महाराजांच्या बरोबर जेव्हा व्यंकोजींचं वितुष्ट आलं आणि त्यावेळेस जे तह करायचं किंवा डिस्कशन झालं, त्यावेळेस दीपाबाईंनी फार मोठा पुढाकार घेतला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचं एक उदाहरण सांगतो. म्हणजे हे किती प्रगल्भ स्त्रिया होत्या. त्याच्यात एक उदाहरण आपल्याला माहितीच आहे की जिजाबाई ह्या न्यायनिवाडा करायच्या. आता न्यायनिवाडा पूर्वी करायच्या म्हणजे मला वाटलं म्हणून केला असं नाही, तर त्यावेळेस जी न्याय व्यवस्था होती, जी नीतिमूल्य होती, जे दंडविधानं होती, त्याची माहिती पाहिजे. ती माहिती करून त्याप्रमाणे समोरचे पुरावे तपासून हे करायचं जे काही आहे ते. तर त्या पद्धतीचं जर का जिजाबाई करत होत्या, त्याच पद्धतीचं ताराबाई सुद्धा करत होत्या. आणि वयाच्या 18-19व्या वर्षापासून फक्त 15व्या वर्षी ताराबाईंना मराठा राजमंडळाचं अध्यक्ष नेमलं गेलं होतं. आणि सगळे मोठे सरदार त्यांच्या आज्ञेमध्ये महाराष्ट्रामध्ये होते. जेव्हा राजाराम महाराज जिंजीला गेले आधी, त्यावेळेस त्यांनी हे केलं. खाफी खान म्हणून त्याचं वर्णन करतो ताराबाईंचं, की ह्या ताराबाईंनी, जी राजारामाची पत्नी आहे, ती नवऱ्याच्या हयातीमध्येच लष्करी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये लौकिक निर्माण केला होता. आणि सैन्य रचना आणि व्यूहरचनेमध्ये ती पारंगत आहे. तर हे जर का रिझल्ट बघितलं तर हे काही जन्मता येत नाही, हे तुम्हाला शिकावं लागतं. आणि त्यावेळेस त्यांना मग दिसतं की काही ना काहीतरी बाळकडू घरणं प्लस वातावरणाच्यामुळे हे मिळालं होतं. आणि त्याच वेळेस येसूबाईंनी जे निर्णय घेतले, ताराबाईंनी जे निर्णय घेतले आणि कार्य केलं, दीपाबाईंनी जे निर्णय घेतले आणि कार्य केलं, आणि पुढे पण बरेच कोल्हापूरचे जिजाबाई आहेत, त्याच्यानंतर अजून महिला आहेत, त्यांनी पण कार्य केलं, त्याला तोड नाही आहे. त्यामुळे ते एक वातावरण तसं होतं की जेव्हा परिस्थिती आली तेव्हा ह्यांनी आपले पदर सरसावून हे केलं. ताराबाईंचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे पन्हाळा किल्ल्यावर. आणि त्या देव्हाऱ्यामध्ये काय असेल तर आपल्या पूर्वजांचे पादुका आणि शस्त्र, त्याची पूजा करायच्या त्या. तर मग क्षात्र तेज ज्याला म्हणतात ते हेच आहे ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मगाशी आपण क्षत्रिय कुलावतंश याविषयी छान सविस्तर माहिती सांगितली. तुमच्या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांना विद्वान भूषण म्हटलंय, त्याविषयी थोडं. मी संभाजी महाराजांना ची ओळख एक अतिशय विद्वान राजा म्हणून बघतो आणि करतो. कारण शौर्यामध्ये ते होतेच शौर्य, आणि ते साहजिकच होतं. ते एका राजाचे, शिवाजी महाराजांसारख्या पित्याचे ते पुत्र होते आणि सैनिकी हा त्यांचा पेशा होता. पण असंही असताना वयाच्या 14 वर्षापासून ते जवळजवळ 17-18 वर्षाच्या याच्यामध्ये त्यांनी बुधभूषण हा राजनीतीवर आधारित ग्रंथ स्वतः लिहिला, आणि तो एक तर संस्कृतमध्ये लिहिला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 800 श्लोक आहेत, आणि त्या 800 श्लोकांमध्ये जवळजवळ 600च्या वरती हे राजनीतीला आधारित राहिलेले श्लोक आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः काही बनवलेले आहेत काव्य, आणि काही त्यांनी तिथं लिहिलेलं आहे की पूर्वी म्हणजे प्राचीन काळामध्ये मोठमोठ्या विद्वानांनी
राजनीतिज्ञ यांनी केलेला अभ्यास आणि लिहिलेल्या ग्रंथातून सार काढून हा मी ग्रंथ हे करतोय. आणि ते करताना ते स्वतःला क्षत्रिय कुलावतंस म्हणतातच, पण संभाजी वर्मन असं लिहितात. आता ही संभाजी वर्मन जे लिहिलेलं आहे हे पूर्वी प्राचीन काळातली ही पदवी होती आणि त्यामुळे ते स्वतःला सुद्धा त्या पद्धतीने बघत होते. आणि ते केल्यामुळे त्यांना राजनीतीचे सर्व नीती नियम मूल्य आणि सिद्धांत हे माहिती होते. आणि त्यामुळे त्यांना इतर जण सुद्धा इवन गागा भट्ट, छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना शस्त्रशास्त्र पारंगत असेच उल्लेख आलेले आहेत त्यांचे. आणि गागा भट्टांनी तर अति उत्तम त्यांचं वर्णन केलंय की ते किती मोठे पंडित आहेत म्हणून. त्यामुळे संभाजी महाराज आणि आपले हे सगळे महाराज हे केवळ तलवारबाजी करण्यामध्येच पटाईत नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने विद्वान होते. आणि त्यांनी प्राचीन भारतीय जो राजनीतीचे सिद्धांत होते, राजनीतीची तत्व होती आणि राजनीती होती ती पुनर्स्थापित केली. आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व आपण दिलं पाहिजे आणि त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे, कारण ते आज सुद्धा उपयोगी आहे. ते आज सुद्धा आपल्याला उपयोगी पडेल असं ते ज्ञान आहे. खूप छान, खूप छान. आणि या विषयावर आणखी सविस्तर तुम्ही तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. सर, आपल्या व्ह्युअर्स पैकी जर तुम्हाला तुमचं पुस्तक कोणाला घ्यायचं असेल तर काय प्रोसेस आहे? हा, मराठी देशा फाउंडेशन त्यांनी हे छापलेलं आहे. मी आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट आणि हे तुमच्या ह्याच्यामध्ये देऊ शकाल, उपलब्ध होईल. थँक्यू सो मच सर. आजचा पॉडकास्ट खूप छान रंगला, खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सो मच. धन्यवाद. मला तुम्ही गप्पांच्या गावात येऊन आमची स्वराज्य गाथा खूप छान पद्धतीने खुलवली आज. धन्यवाद. त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद देते. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला याविषयी आणखी तुम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सगळे पॉडकास्ट बघताय पण सबस्क्राईबचं बटन दाबायला जरा विसरताय. प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर मात्र नक्की करा, कारण हे असे पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आजच्या आपल्या समाजाला नितांत गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही पॉडकास्ट बघा आणि मग ते ठरवा. धन्यवाद.